हाय हॅलो सगळ्यांना, शनेश्वर जयंतीच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज शनी जयंती आहे आणि त्यात शनी अमावस्या पण आहे। मारुती रायांनाही वंदन करूया। 13 वर्षांनी जवळजवळ हा योग आला आहे। त्या अशा शुभ दिवशी आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया। मला पहाटे अचानक जाग आली तर किती सुंदर वातावरण होतं बघा बाहेर, आणि आमच्या मंदिरातल्या परिसराच्या इथेच छान होम हवन सुरू होते। इतका सुंदर वास येत होता ना, त्याच्यामध्ये ते नारळाच्या करवंट्या, धूप टाकतात, कापूर टाकतात, भीमसेन कापूर, इतका सुंदर सुगंध येत होता। मी कितीतरी वेळ गॅलरीत उभं राहून छान त्याचा अनुभव घेतला आणि तुमच्यासाठी पण क्लिप शूट करून ठेवली। आसमंतात सगळीकडे असं छान प्रसन्न वातावरण होतं। पक्ष्यांचा किलबिलाट पण सुरू होता आणि त्यांचे होम हवनाचे मंत्र त्याचा पण आवाज येत होता। दत्त मंदिर आहे आमच्या घरामागे। अतिशय अद्भुत प्रसन्न सुरुवात झाली दिवसाची आज माझी। आणि त्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे चारी बाजूने नारळाची प्रचंड झाडं आहेत ना, त्यात शाळं काढायला माणसं आली होती। तर म्हटलं तुमच्याबरोबर पण एक क्षण शेअर करावे। मला पण हे बघायला खूप गंमत वाटते। अक्षरशः खारुताईसारखं सरसर ती माणसं अशी वर चढतात, कशाचा पण आधार न घेता, पाय घट्ट रोवून, आणि त्यांच्या कमरेला दोरी बांधलेली असते आणि ते कोयत्याने ते शहाळे असे तोडतात आणि त्यांच्या दोरीला असं ते बरोबर तो घड अडकवून तो घड खाली सोडतात आणि जे सुके नारळ असतात ते असे डायरेक्ट तो टाकून देतो खाली। आणि खाली एक त्याचा सहकारी तो गोळा करायला तिथे थांबलेला होता आणि 2 जण आणखी बाजूला थांबले होते आमची सिक्युरिटी, की कोणाच्या डोक्यात वगैरे पडू नये म्हणून सगळे ते काळजी घेत होते। असे दिवसभर त्यांचा तो उद्योग चालला होता नारळ काढण्याचा। तर आमच्या समोर जेव्हा ते काढायला आले, आमच्या गॅलरीतून हे सगळं दिसतं आणि अशा सुकलेल्या झावळ्या त्या पण ते खाली टाकत होते। त्याचा पण ते केरसुणी वगैरे बनवण्यासाठी उपयोग करतात। तर ते नारळाच्या झाडाच्या केरसुण्यासाठी बनवण्यासाठी पण त्यांचा वापर असतो। तर त्या झावळ्या काढून घेत होते, सुकलेल्या वेगळ्या काढत होते, हिरव्या असलेल्या वेगळ्या काढत होते, सुपर टोपल्या पण त्याच्यापासून ते बनवतात। आणि नारळही भरपूर निघाले, म्हणजे सोसायटीत पण प्रत्येकाच्या घरात 2-2, 3-3 असे शाळे देण्यात येतात आणि नंतर मग नारळ विक्रेत्यांना ते वाटले जातात। त्याच्या बदल्यात काहीतरी ते पैसे घेत असावेत। तर हे दरवर्षी असतं। तरी यावर्षी हापूस आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले नाही, तर आंबे पण काढायचा एक मोठा कार्यक्रम असतो। हे पाशे सगळे तिकडे कोपऱ्यात शहाळे असे जमा झाले। नंतर मग एक टेम्पो आला आणि त्याच्यात टाकून मग त्यांनी ते शहाळे घेऊन गेले आणि प्रत्येकाच्या घरात पण 2-2 शहाळे त्यांनी पोहोचवले। जवळजवळ दुपारपर्यंत त्यांचं हे काम चालूच होतं। आमच्या पूर्ण बिल्डिंग भोवती जवळजवळ 20-25 नारळाची झाडं आहेत। तर म्हटलं तुमच्याबरोबर पण एक शेअर करावं। किती मेहनतीचं काम आहे बघा, आणि बिंदास ते असे भराभर चढून जातात ना, आपल्याच पोटात गोळा येतो बघून। नंतर भरपूर झावळ्या पण काढल्या त्यांनी खाली। सुकलेल्या झावळ्या काढलेलं केव्हाही सेफ असतं, कारण तिथे तो वॉकवे आहे खाली। ज्येष्ठ नागरिक पण चालतात, लहान मुलं पण खेळतात, कोणाच्या डोक्यावर पडून इजा होऊ शकते, म्हणून ते पण त्यांनी वेळेवर सगळं काढून घेतलं। हे पाहता गाडी आली आहे, गाडीत सगळं ते भरण्याचं काम चालू आहे। नंतर लगेच सगळं त्यांनी साफसफाई पण करून घेतली, सगळी स्वच्छता लगेच करून घेतली। नंतर तर जवळजवळ गाडी पूर्ण भरली होती नारळाने। हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना। प्राजक्ता मंजिकडे चिवाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे माझा इंटरव्ह्यू, ऑनलाईन इंटरव्ह्यू असणार आहे। 2 कंपनीमधून आलं आहे मला इंटरव्ह्यूसाठी कॉल। सो मी आता इंटरव्ह्यू द्यायला चाललेली आहे। सो विश मी लक अँड होप इट गोज वेल। ऑल द बेस्ट। थँक्यू। महाराजांच्या पाया पडून निधी आता इंटरव्ह्यूला निघाली। एक साथ 2-2 इंटरव्ह्यू होते तिचे, आणि नंतर रिटर्न एक्झाम पण होत्या। आणि ती बाहेर पडल्यानंतर मग मी मनोभावे देवपूजा केली। देवाला तीच प्रार्थना केली की तिच्या हाताला यश होऊ दे, सगळं काही व्यवस्थित पार पडू दे।
आपले देव पण किती छान असतात बघा. आज मला नेहमी वाटतं की ते देव माझ्याशी नेहमी बोलत असतात. आज देवांची हसरी मुद्रा पाहून मला इतकं छान वाटत होतं ना, म्हणून मी मुद्दाहून तुमच्याशी पण शेअर करते. ऐकलीच प्रसन्न वाटत होते मला एकदम आज. आतली पण देवघरातली पूजा सगळी झाली आता नुकतीच माझी. छान वेगवेगळ्या रंगाची फुलं व्हायला की कसं आपल्यालाही प्रसन्न वाटतं ना. लक्ष्मीला आवर्जून लाल फूल व्हायलं. तेवढ्यात निधीचं पण इंटरव्ह्यू देऊन नंतर थोड्या वेळाने ती आल्यानंतर मग तिचे जेवणं वगैरे आम्ही केली, तिने चेंज केला आणि आता आम्ही आवरून पार्ल्यात निघतो आहोत. हाय हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर थोड्याच वेळापूर्वी निधीने सुरुवात केली व्लॉगची. तर छान झाले तिचे इंटरव्ह्यू. कसे झाले सांग तू? इंटरव्ह्यू तर चांगले झालेत. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला आता पुढचं कन्फर्मेशन ईमेल पाठवू. सो लेट्स सी. तिचे इंटरव्ह्यू झाले, झटपट तिने चेंज केला. म्हटलं चला बऱ्याच दिवसांनी आपण आता पटकन तिला निघालो आहोत. तुम्हालाही आमच्यासोबत घेऊन जातो. आई पण आली आहे. चलो निघूया मग. लेट्स गो. आज खूप दिवसांनी बाहेर पडतोय, बरं वाटतंय. आम्ही जवळजवळ 10 दिवस घरी राहून कंटाळला हो, होता. आणि ऊन पण खूप होतं. सध्या ऊन कमी आहे त्यामुळे आम्ही तिघी बाहेर पडलेलो आहोत. आज जरा ढगाळ वातावरण आहे पण ठीक आहे, इट्स ओके. एरवी शनिवारी सगळे रोड मोकळे असतात. आज का कोण जाणे, सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक लागते. केव्हाच एकाच जागी आहोत आम्ही. पूर्ण जाम झालंय. सिग्नल खाली पण, फ्लायओव्हर पण पॅक आहे. एकाच ठिकाणी आम्ही 15 मिनिटं उभे आहोत. बोर झालं. कधी असं होत नाही ना, जाम एकदम. पार्ले स्टेशन आले, विले पार्ले ईस्ट रेल्वे स्टेशन. आणि इकडे आपलं मार्केट सुरू झालं. मोकळं वाटतंय मार्केटला. सगळे फेरीवाले उठवले असं मी ऐकलं होतं. खरंच आहे, एकदम मोकळं वाटतंय. हो, फार फरक पडलाय. नाही तर एरवी चालायला जागा नसायची इथे. अरे बापरे.
किती सुंदर मूर्ती आहे बघा श्रीरामांच्या. आपण मिलेपार्ले इथलीतील मद्रासी राम मंदिरात आलेलो आहोत. हे पा समया किती सुंदर लावल्या. साऊथला असतं तसं समया लावून ठेवल्या सगळ्या सुंदर. प्रशस्त आवार आहे मंदिराचं एकदम. इकडे गाय आणि वासरू आहे छोटंसं, बघूया आपण. छान वाटतं इथे, शांत वातावरण, एकदम शांत आणि निवांत असं मंदिर आहे. हो ना. आई ग किती क्यूट आहे. जेव्हा नको जाऊ. अत्यंत सुंदर अशी हनुमानांची मूर्ती आहे बघा. खूप पुराणकालीन मंदिर आहे. इथे आल्यानंतर ना आपला वास्तव्याचा पूर्ण विसर पडतो आणि आपण कुठेतरी जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. शहरात एका मोठ्या आहोत असं वाटतच नाही. मंदिरात भरपूर नवीन झाडी लावण्यात आली. इतकं शांत मस्त वाटतंय ना. हे बघ ग्रीन झालंय सगळं मस्त दिसतंय. भरपूर झाडे आणलीत. कशा पूजेच्या वस्तू आहेत सगळ्या विकायला. तर खाऊ ठेवलाय प्रसाद म्हणून वाटायला. काळ्या कलरचं. मनाला एक वेगळीच शांतता मिळते इथे आलं की. सतत रामनामाचा जप सुरू असतो स्पीकरवर. इतकं शांत वाटतं ना.
मंदिराभोवती पूर्ण असं सगळे पेंटिंग केलेले आहे सुंदर. जा बस. आहे ना, किती सुंदर वाटतं. हे पाय जुनी गरवारे कंपनी अजूनही आहे. ते गरवारे पूर्वी फेमस होते एकदम. ही व्हाईट कलरची. अंधेरी मेट्रो स्टेशनजवळ आता आलो आहोत आपण. मेट्रो स्टेशनच्या आता खालून आपली गाडी चाललेली आहे. आजूबाजूला सगळे कमर्शियल ऑफिसेस आहेत. पूर्ण एरिया हा कमर्शियल आहे. स्टेशन खालून जाताना दिवसाही अंधार एकदम पडल्यासारखं फील येतो. हे हे सगळे असे पायऱ्या केलेल्या आहेत लोकांना उतरण्यासाठी. पुढे पण सगळे ऑफिसेसच आहेत. गुलमोहर पहा किती सुंदर बहरला आहे ना. त्याच्या लाल चुटूक रंगाने माझं लक्ष तेवढ्यात वेधून घेतलं. सो फ्रेंड्स, आत्ता आम्ही घरी निघालो आहे. पार्ल्यातली छोटीशी भटकंती झाली, देवदर्शन पण झालं आहे. तुम्हाला आमच्याबरोबर घेऊन गेली. आजचा आपला थोडासा घरगुती, थोडासा बाहेर तुम्हालाही फिरवलं आहे. कसा वाटला आजचा मिक्स व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन व्लॉगमध्ये उद्या फ्रेश. तो पण सगळ्यांना बाय बाय. बाय बाय.